अजित पवार यांनी 2019च्या निवडणुकीआधीपासूनच राष्ट्रवादी फोडायला सुरुवात केली होती का अशी चर्चा सुरू झाली आहे। कारण मल्हार पाटलांनी केलेल्या दाव्यावरून विरोधकांनी आता थेट अजित पवारांनाच प्रश्न विचारलेला आहे। अजितदादांच्या सहमतीने 2019 मध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। भाजप नेते राणा जगजितसिंह यांचा मुलगा आणि पद्मसिंह पाटलांच्या नातवानं धाराशिवच्या सभेत खळबळजनक गौप्यस्फोट केलाय। अजित पवारांच्या सहमतीनेच पद्मसिंह पाटील कुटुंबानं 2019ला भाजपमध्ये प्रवेश केल्याचा दावा मल्हार पाटलांनी केला। अजितदादांच्या सहमतीने 2019 मध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि मी हे अतिशय जबाबदारीने सांगतो, त्यांनी आम्हाला आधी पाठवलं आणि परत भाजप बरोबर ते आले, म्हणून तुम्ही आमची चिंता करू नका। मल्हार पाटलांनी भाषणाच्या आवेगात केलेल्या दाव्यानं मोठा वाद निर्माण झालाय। अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडण्याचं षडयंत्र 2019च्या निवडणुकीच्या पूर्वीपासूनच रचला होता का असा सवाल आता ओमराजे निंबाळकरांनी उपस्थित केलाय। तुमचं हे जे षडयंत्र आहे राष्ट्रवादी फोडायचं ते 2019 पासून त्या ठिकाणी चालू होतं का? कारण त्यांच्या मल्हार पाटलाच्या बोलण्यात तसं येतंय की त्यांनाच अजित पवारांनी त्यावेळेस भारतीय जनता पार्टीत पाठवलं। अशा पद्धतीची जर बातमी असेल तर मला वाटते मग हे षडयंत्र 2019 पासून चालू होतं का याचं स्पष्टीकरण सन्माननीय अजितदादा पवारांनी करावं। धाराशिवच्या निवडणुकीत मल्हार पाटील यांनी बेधडकपणे जो दावा केलाय त्या दाव्यामुळे अजित पवारांच्या विश्वासार्हतेला तडा जाण्याची शक्यता आहे। धाराशिवमध्येही हा मुद्दा सत्ताधाऱ्यांना थोडा महागात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। ओमकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।